उत्तर भारताला आज पुन्हा भूकंपाचे हादरे बसलेले आहेत। दिल्लीसह बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि राजस्थानाच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे हे तीव्र हादरे आज जाणवले। भूकंपाचं केंद्र नेपाळमधल्या काठमांडूत असून रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 एवढी आहे। भूकंपाची तीव्रता 7.1 आहे। बऱ्यापैकी मोठी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर दिसलेली आहे। 1 मिनिटासाठी हा भूकंप जाणवला। डॉक्टर उदय निरगुडकर जे 24 तासचे संपादक आपल्या बरोबर आहेत। संपर्क तुटला, मात्र दिल्लीमधून अधिक माहिती घेण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। दिल्ली, पटना, कोलकात्यामध्ये भूकंपाचे हे तीव्र धक्के आज जाणवले। पुन्हा एकदा जाऊया, आपल्या बरोबर सर संपर्कात आलेले आहेत डॉक्टर उदय निरगुडकर, जी 24 तासचे संपादक। सर, काय नेमकी माहिती मिळते, काय आता दिल्लीमध्ये काय अनुभवलंय लोकांनी? 7.4 रिश्टर स्केलचा साधारणतः भूकंप हा काठमांडूच्या जवळपास पाहायला मिळाला असं आताची माझ्याकडे आलेली बातमी आहे। परंतु त्या भूकंपाचे धक्के हे संपूर्ण उत्तर भारतामध्ये जाणवले, दिल्लीमध्ये जाणवले। तसेच मी आता उत्तर प्रदेशच्या जवळ मेरठ नावाचं जे गाव आहे, त्या मेरठच्या जवळच्या एका खेडेगावामध्ये आहे। एका सामाजिक कामासाठी इकडे आलेलो आहे आणि ते चर्चा चालू असताना खिडक्यांची तावदानं वगैरे हलायला लागली। त्यामुळे आम्ही पटकन बाहेर आलो आणि रस्त्यावर अनेक लोक जमा झाली होती। प्रत्येकालाच तो धक्का जाणवला होता, परंतु त्या धक्क्यामुळे या शहरात तरी कुठल्याही प्रकारची हानी किंवा असं काही झाल्याची माहिती अजिबात समोर येत नाहीये। परंतु हा धक्का आणि त्या धक्क्याला आत्ताच्या नेपाळच्या भूकंपाची असलेली पार्श्वभूमी, त्यामुळे वाटणारी भीती, हे दोन्ही तिथंच एकाच वेळी समोर आलं। खरंय सर, हा साधारण किती वेळ धक्का जाणवला? कारण ह्याची सगळ्यांना उत्सुकता म्हणूया किंवा एक थोडीशी भीती आहे मनामध्ये। 7.4 रिश्टर स्केलवर जरी नोंद झाली असली तरी हा धक्का किती वेळ जाणवत होता? साधारणतः 8 सेकंद, मला असं वाटतं 8 ते 10 सेकंद धक्का जाणवत होता। एकदा पहिल्यांदा जाणवल्यानंतर तो नेमका भूकंप आहे का असं एकमेकांकडे विचारणा होईपर्यंतच दुसरा एक धक्का जाणवला आणि त्यानंतर मात्र सगळ्यांनी आपापले ऑफिसेस असतील, कार्यालय असतील, ते सोडून आम्ही रस्त्यावर आलो आणि तेव्हा मात्र प्रत्येकजण सांगत होता की हो, हा धक्का होता। मग प्रत्येकाने लगेच आपापलं मोबाईलवरनं नेटवर कुठल्या साईटवर काय येते त्याची माहिती घ्यायला गोळा केली आणि 2 मिनिटांतच बातमी आली की काठमांडू जवळ अशा प्रकारचा भूकंपाचा झटका बसलेला आहे। अगदी सर, धन्यवाद। आम्ही आपल्याकडून आणखी अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। डॉक्टर उदय निरगुडकर, जी 24 तासचे संपादक, आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।